नमस्कार, रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चंदन बटव्याची भाजी। इथे बघा मी सर्व अशी एक एक पान करत सर्व भाजी निवडून घेतलेली आहे। या भाजीची मी ओळख तुम्हाला करून देणार आहे। असे उंच उंच तुळशीच्या झाडांसारखे हे झाडं असतात आणि याला ओळखायचं कसं तर याला असे शेंड्याला तुळशीच्या मंजुळागत असे तुरे आलेले असतात बियांचे। हे बघा असे आलेले असतात। मी कवळी आणलेली आहे त्यामुळे याला थोडे कमी आहेत, थोडी निब्बर झाली ना याला भरपूर असे मंजुळेसारखे वरती तुरे आलेले असतात। आता ही चंदन बटव्याची भाजी ओळखायची कशी, याला थोडं थोडं असं पांढरं शुभ्र आपल्या भस्मासारखं याला वरतून थोडंसं आवरण आलेलं असतं आणि हे हाताला थोडंसं चरचर लागतं। तर यावरूनच आपल्याला ही चंदन बटव्याची भाजी ओळखून घ्यायची आहे। आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे हिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे भाजी आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यावरचं पूर्ण पांढरं आवरण आलेलं होतं ना ते पूर्ण असं निघून गेलेलं आहे। आता या भाजीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती। यामध्ये आपल्याला ही सर्व भाजी घालून आपल्याला आलटी पलटी करत हिला भाजून घ्यायचं आहे। आपल्याला या भाजीला असंच कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ही भाजी आता आपण एकदम मिक्स करत अशी कढईमध्ये भाजून घेतलेली आहे। या भाजीला आपल्याला परत एकदा कढईच्या बाहेर काढून छान 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। मी आता ही भाजी 2 पाण्याने मी इथे परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ अशी सर्व भाजी धुवून घेतलेली आहे। आता याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। आता आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा। याला आता आपल्याला एकदम गोल्डन रंगावरती छान असं कांद्याला परतवून घ्यायचं आहे। ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये एकदम पौष्टिक आणि आपल्या शरीराला उबदारपणा देणारी भाजी आहे। अशी भाजी आपण ज्या त्या ऋतूनुसार नेहमी आपल्या आल्या त्या भाज्या सर्व खायला हव्यात। कांदा छान असा गोल्डन रंगावरती परततो आहे। ही भाजी बनवताना नेहमी आपण याला अगोदर स्वच्छ धुवून परतवून परत आणखी एकदा याला स्वच्छ धुवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती पांढरं जे आवरण असतं रवाळ रवाळ ते 2-3 वेळेस आपण धुतल्यानं छान असं निघून जातं। थोडंसं भाजून घेऊन नंतर आपण धुतलं ना तर काय होतं की ते पान आपले एकमेकांना चिटकलेले थोडेसे मऊ पडतात आणि नंतर स्वच्छ धुतलं की त्यामधलं सर्व पांढरं आवरण असतं ते निघून जातं। आता छान असा गोल्डन रंगावरती आपला कांदा परतवून झाला। यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। छान आपलं कांदा आणि मिरचीचं वाटण परतवून झालं की यामध्ये घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली भाजी। परत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आपलं सर्व चटणी भाजीमध्ये मिक्स करून झाली। सगळ्या भाजीला चटणी लागलेली आहे हिरवा ठेचा आणि मिक्स करून झालेलं आहे। यावरतून घालायचं आहे आता थोडंसं जाडसर असं शेंगदाण्यांचं कूट आणि यामध्ये आपण आता लगेच घालणार आहोत चवीपुरतं मीठ देखील। आपल्या हिरव्या वाटणामध्ये मीठ अगोदरच होतं, नंतर टाकताना थोडंसं आपण चवीपुरतं टाकायचं आहे। सर्व मिक्स करून झालं की आपल्याला ही भाजी आता 2 ते 3 मिनिटावरती अशीच झाकून ठेवायची आहे। एकदम गरमागरम आणि दणदणीत अशी आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे। छान असा मस्त सुवास दरवळतोय। आता आपल्याला ही भाजी वाढून घ्यायची आहे। चला आता मी इथे ताटामध्ये वाढून घेते। आपली गरमागरम चंदन बटव्याची भाजी आणि भाकरी बनवून तयार आहे। वेगवेगळ्या हवामानानुसार आणि वेगवेगळ्या ऋतूंनुसार अशा नवनवीन वेगवेगळ्या भाज्या, जुन्या भाज्या आपल्या आहारांमध्ये समावेश करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।